टिप हा व्हिडिओ बनवण्यामागे उद्देश हिंदू मुस्लिम वाद वाढवणं हा नसून काही नियम आणि माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणं हा आहे। खुलताबाद औरंगाबाद पासून आत्ताच्या संभाजीनगर पासून 25 किलोमीटर अंतरावर औरंगजेबाची कबर आहे। छावा सिनेमा प्रदर्शित झाला आणि औरंगजेब अत्यंत क्रूर शासक होता, त्याची कबर राज्यात नको ती उखडून फेका असं राजकारण सुरू झालं। पण औरंगजेबाची कबर हटवणं शक्य आहे का? या कबरीला नेमकं कुणाचं संरक्षण आहे? नियमात बदल करून ही कबर हटवणं शक्य आहे का? चला समजून घेऊयात। त्या काळी औरंगजेबाची कबर बनवण्यासाठी 14 रुपये 12 आणे इतका खर्च आल्याचं सांगितलं जात आहे। 2011 ते 2023 पर्यंत केंद्रीय पुरातत्व विभागानं औरंगजेबाच्या कबरीच्या देखभालीवर जवळपास 6,50,000 रुपये प्रतिवर्ष खर्च केले आहेत। सिंधुदुर्ग किल्ल्यातील राजराजेश्वर मंदिराच्या देखभालीवर वर्षाला केवळ 6,000 रुपये खर्च केले जात असताना कबरीच्या देखभालीवर इतका मोठा खर्च का केला गेला असा मुद्दा समोर आला आणि सुरू झालं राजकारण। मूळ मुद्दा आहे औरंगजेबाची कबर हटवणं शक्य आहे का? तर औरंगजेबाच्या कबरीला राष्ट्रीय वारसा मिळालाय। देश स्वतंत्र झाला तेव्हा 2,826 ऐतिहासिक वारशांना संरक्षणाच्या यादीत ठेवलं गेलं होतं। 2014 मध्ये ही संख्या 3,650 झाली आहे आणि भारतातील ऐतिहासिक वारशांच्या संरक्षणाचं काम हे भारतीय पुरातत्व विभाग करतोय। संविधानातील 42 आणि 51A कलमामध्ये देशाच्या वारशांचे संरक्षण करणं ही पुरातत्व विभागाची राष्ट्रीय जबाबदारी आहे। प्राचीन स्मारक आणि पुरातत्वीय स्थळे आणि अवशेष अधिनियम 1958च्या 4(1) या कलमानुसार कोणत्याही ऐतिहासिक इमारतीला किंवा इतर वारशाला राष्ट्रीय महत्त्व देण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे। संसदेने बनवलेल्या कायद्यानुसार राष्ट्रीय ऐतिहासिक वारसा इमारती आणि लेखांचे संरक्षण आणि सुरक्षा करणं ही राज्य सरकारची जबाबदारी आहे। जर त्यांना नुकसान पोहोचवण्याचा आणि तोडफोड करण्याचा प्रयत्न केला जात असेल तर त्यांना संरक्षण द्यावे। जर कुणी ते हटवण्याचा किंवा त्यात बदल करण्याचा प्रयत्न केला असेल तर अशा परिस्थितीमध्ये संरक्षण द्यावे। थोडक्यात ऐतिहासिक वारशांचे संरक्षण आणि नियमन करणे ही केंद्र सरकारची जबाबदारी आहे। सुरुवातीला औरंगजेबाची कबर कच्च्या मातीपासून तयार करण्यात आली होती। नंतर लॉर्ड कर्झननं त्यावर संगमरवर बसवले। या मकबऱ्याची वास्तुकला इस्लामिक शैलीची आहे। हा मकबरा अतिशय साधा आणि पांढऱ्या रंगाचा आहे। मकबऱ्याच्या भिंतीवर औरंगजेबाबद्दल काही माहिती दिली आहे। त्यावर औरंगजेबाचं पूर्ण नाव अब्दुल मुजफ्फर मुहउद्दीन मोहम्मद औरंगजेब असं लिहिलंय। या प्रकरणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगजेबाच्या कबरीला भारतीय पुरातत्व विभागाकडून संरक्षण मिळालं आहे। ही प्रक्रिया कायदेशीर पद्धतीनं झाली आहे, त्यामुळे ती हटवण्यासाठी किंवा त्यात बदल करण्यासाठी कायद्याचे पालन करावे लागेल। या विषयावर घाईघाईने निर्णय घेता येणार नाही असं वक्तव्य केलं होतं। आता वळूया आपल्या मूळ मुद्द्याकडे। राजकीय अभ्यासकांच्या मते कोणत्याही ऐतिहासिक इमारतीला किंवा इतर वारशाला राष्ट्रीय महत्त्व देण्याचा अधिकार केंद्र सरकार आहे आणि याच वाक्यात उत्तर दडलेलं आहे। वारशाला राष्ट्रीय महत्त्व देण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे याचाच अर्थ एखाद्या वारशाला राष्ट्रीय महत्त्वाच्या यादीतून बाहेर काढण्याचा अधिकारही केंद्र सरकारलाच आहे। स्वातंत्र्यानंतर 2,826 ऐतिहासिक वारशांना संरक्षणाच्या यादीमध्ये ठेवलं गेलं होतं। 2014 मध्ये ही संख्या 3,650 झाली आहे, म्हणजे संख्या वाढली आहे। कुठलंही कारण देऊन ती संख्या केंद्र सरकारला कमीही करता येऊ शकते असं राजकीय अभ्यासकांना वाटतंय। त्यामुळे औरंगजेबाची कबर हटवायची असेल तर त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती लागणार आहे आणि सध्याचं राज्यातील देशातील राजकारण पाहता सध्या देशात राज्यात काहीही करणं शक्य आहे। तुम्हाला काय वाटतंय? कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि बघत राहा डी द डिस्कवर।